चला तर नमस्कार मंडळी, सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. चला तर आज आपण काहीतरी स्पेशल बनवूया गुढीपाडव्याचं. तर आमच्या इथे नांदेडला ना विशेष गुळाची पोळी बनत असते आणि पाठोड्याच्या वड्या बनत असतात. तर चला मग करूया सुरुवात. मी त्याच्यासाठी खोबरं खिसून घेतलेलं आहे आणि त्याच्यासाठी काय काय लागते ते पहा तुम्ही साहित्य. त्याच्यासाठी थोडी विलायची लागते, थोडी 4-5 दाणे काळी मिरची लागते, काळे मिरे आणि थोडी खसखस. आणि आता आपल्याला तयारी करायची आहे पाठोड्याच्या वड्याची पण, लगेच सोबत दोन्ही पण करायचं आहे आपल्याला. तर मी गुळाच्या पोळीसाठी भात शिजवलेला आहे पातेल्यात आणि त्याचं येळण काढून घेतलेलं आहे पाणी आणि पीठ मळून घेतलेलं आहे. पीठ 10-15 मिनिटं पहिले आधीच मळून ठेवायचं. आणि गुळाच्या पोळीसाठी बघा खसखस थोडीशी भाजून घेतलेली आहे आणि मिरे पण भाजलेले आहेत. आता ती आपल्याला अशी भाजून काढून घ्यायची एका परातीमध्ये. आणि नंतर मी त्याच कढाईमध्ये, जास्त भांडे नाही काढलेले आहेत, खोबरं भाजत आहे त्याच्यातच भाजीसाठी, पाठोड्याच्या वडीसाठी. माझ्या मुलाला आणि नवऱ्याला आज पाठोड्याच्या वड्या खायच्या होत्या, म्हणून हे स्पेशल नांदेडच्या भागात बनवतात पाठोड्याच्या वड्या. त्याच्यासाठी खोबरं आणि कांदा भाजून घेतलेला आहे मी. छान असा खरपूस भाजून घ्यायचा कांदा आणि खोबरं, थोडं लालसर होईपर्यंत. आणि हे लगेचच मी त्याच कढाईमध्ये बेसन हटण्यासाठी फोडणी घालत आहे. त्याच्यासाठी थोडे जिरे टाकायचे आणि नंतर त्याच्यामध्ये कुटलेला थोडासा लसण, चिरलेला कांदा हे टाकून घ्यायचं आहे आणि त्याची छानपैकी अशी फोडणी बनवायची आहे. थोडासा लसण त्याचीच आमटी बनवण्यासाठी ठेवला आणि थोडा बेसनसाठी टाकलेला आहे. त्याच्यात थोडा टाकायचा आहे हिंग. आपल्याला हिंगाने गॅस वगैरे होत नाही म्हणून हिंग वापरायचा, अगदी थोडासा टाकायचा. सोबतच मी शेंगदाणे पण भाजत आहे. माझ्या मुलाला गुळाची पोळी नाही आवडत, शेंगदाण्याची बनवायची. आणि मस्त आता बेसनला फोडणी घातलेली, थोडं जिरं पावडर पण टाकायचं त्याच्यात चवीसाठी. आणि मिरची पावडर टाकलेला आहे 2 चम्मच. हळद टाकायची अर्धा चम्मच. आणि हे बघा अशी फोडणी तयार झालेली आहे आपली. त्याच्यात चिरलेली कोथिंबीर पण आपण ॲड करूया. गावरानी कोथिंबीर आहे, मस्त मज्जा येते, छान चव येते त्याला. आणि ते पाणी उकळेपर्यंत आपण इकडं आमटीचे मसाले कुटून घेऊया. कांदा आणि खोबरं खलबत्यातच कुटून घेतो आम्ही असं, कारण कुटलेला जेवढं स्वाद येते ना तेवढा मिक्सरमध्ये नाही येत. इकडं आदन आलेलं आहे आणि बेसन पण हटलेलं आहे मी आता. बेसन असं थोडं घट्ट हटायचं कारण वडी छान पडते बघा. परातीला थोडं तेल लावून त्याच्यामध्ये बेसन थापून घ्यायचं. मस्त अशा चविष्ट बेसनाच्या वड्या. आता हे बेसन थापून झालेलं आहे आणि 1-5 मिनिटांनी आपण त्याला कट करून घेऊ. आणि हे जे इलायची टाकलेली आहे गुळाच्या पोळ्यात, ती फेकून नाही द्यायची बरं का मंडळी. ती चहाच्या पत्तीमध्ये टाकून द्यायची, म्हणजे चहामध्ये यूज करता येते आपल्याला. आणि आता हे बेसनाच्या वड्याची जी आमटी बनवतो ना त्याची तयारी चालू आहे. बघा मी एकाच कढाईमध्ये किती प्रकार बनवलेले आहेत. जास्त भांडे नाही काढायचे हो घासायला. त्याच्यामध्ये 2 पळ्या तेल टाकायचं. तेलाचा पण वापर जास्त नाही करायचा. त्याच्यात थोडे जिरे टाकायचे आणि हे जो ठेवलेला लसण आहे तो लसण ॲड करायचा. लसण थोडा लाल होऊ द्यायचा. आणि नंतर त्याच्यामध्ये हा कुटलेला मसाला, कांदा खोबरं
त्याच्यात ॲड करायचं, त्याला थोडंसं भाजायचं. आणि त्याच्यात तिखट, मीठ, हळद, सर्व मसाले. हा गरम मसाला आहे, आम्ही घरी तयार करतो. जर कुणाला हवा असेल तर तुम्ही ऑनलाईन मागवू शकता. गरम मसाला आम्ही घरीच बनवतो. आणि हे जे पाणी बेसन हाटलेलं आपण कढईमध्ये, त्याच कढईला धुवून ते पाणी काढलेलं आहे. चवीनुसार तुम्ही मीठ टाका. तर ही आपली पाटोड्याची भाजी रेडी झालेली आहे. मस्त अशी तर्रीदार. आता हे गुळाच्या पोळीसाठी खसखस आणि काळी मिरी कुटून घेत आहे मी. खसखस थोडी भाजली म्हणजे चव छान लागते. आमच्या नांदेडच्या भागामध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी गुळाच्या पोळ्या तांदळाचं पाणी टाकून मस्त अशा गुळाच्या पोळ्या बनवल्या जातात. तर ही नांदेडची स्पेशल डिश आहे. एकदा करून पहा तुम्ही. आता हे वड्या पण आपल्या तयार झालेल्या आहेत. आता हे मी कट करून घेते छोट्या छोट्या आकारामध्ये. अशा मस्त अशा वड्या तयार झालेल्या आहेत. थोड्या थोड्या साईडच्या वड्या काढायच्या आणि त्या पाटवड्याच्या भाजीमध्ये टाकून द्यायच्या. याला पाटवडी वडी म्हणतात. बघा आता आपण लगेचच गुळाची पोळी पण बनवू. खरी मज्जा येते गुळाची पोळी बनवताना बघा. त्याच्यामध्ये आपण जे तयार केला मसाला आहे, गूळ, खोबरं, इलायची, सगळे मसाले याच्यामध्ये टाकून मसाला तयार केला आहे. मज्जा येत असते बघा ही गुळाची पोळी बनवताना, कारण ही फुटण्याची भीती असते ना, म्हणून. बघा आता याच्यामध्ये तांदळाचं जे काढलेलं पाणी आहे ना, ते पाणी टाकायचं आणि ह्याच पाण्यासोबत ती पोळी खात असतात बरं का मंडळी. पोळी झाल्याच्या नंतर हेच पाणी वाटीमध्ये काढून घ्यायचं आणि त्याच पाण्यासोबत ही पोळी खायची असते. फक्त ही पोळी बनवताच आली पाहिजे हो. लय भारी लागते खायला. बनवून बघा एकदा. माझी रेसिपी एकदा ट्राय करा तुम्ही. मस्त अशी आपली गुळाची पोळी तयार झालेली आहे. बघा कशी टम फुगली आहे. छान तूप लावून त्याला भाजायचं गुळाच्या पोळीला. तुम्ही तेल पण लावू शकता. आणि ही चिमट्यानं जो मधला जो भाग आहे ना, कच्चा नाही राहत म्हणून अशी चिमट्यानं धरून ती भाजायची छान अशी. पाणी, तांदळाचं पाणी भरून एकदा गुळाची पोळी करून पहा तुम्ही आणि खाऊन सांगा आम्हाला. कमेंट करा कशी झाली आणि कशी नाही एकदा. आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा. लाईक करा, शेअर करा. आणि माझी रेसिपी आवडली की नाही सांगा. बघा आता आम्ही गुढीला नैवेद्य दाखवला आहे आणि इथं देवबाप्पाला पण नैवेद्य दाखवला आहे. बघा अशी छान प्रकारची गुळाची पोळी तयार आहे. पाटोड्याची भाजी पण रेडी आहे. आणि आता आम्ही संध्याकाळी जेवायला बसलेलो आहोत बघा. चला तर मंडळी आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. लाईक कमेंट करायला विसरू नका बरं काय मंडळी. बाय.